तू तरी वाजलीच ना तू तरी पद्धत पण परम कृष्ण हरि कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि कृष्ण जय राम कृष्ण हरि Hare Rama Krishna
कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ साधनी साधनी तुहा विठ्ठल बरोबा तुहा विठ्ठल बरोबा हे सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी साधनी तुहा विठ्ठल बरोबा तुहा विठ्ठल बरोबा तुहा माधव बोरवा तुहा माधव बोरवा बोरवा तुहा विठ्ठल बोरवा तुहा विठ्ठल बोरवा तुहा बोरवा तुहा बोरवा तुहा विठ्ठल बोरवा तुहा विठ्ठल बरवा बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरोबा तुहा विठ्ठल बरोबा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरोबा तुहा विठ्ठल बरोबा तुहा माधव बरोबा तुहा माधव बरोबा बरोबा तुहा विठ्ठल बरोबा तुहा विठ्ठल बरोबा तुहा माधव बरोबा तुहा माधव बरोबा बरोबा तुहा विठ्ठल बरोबा तुहा विठ्ठल
जय राम कृष्ण हरी 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 हरी नाम गुड नाम गुड नाम गुड नाम गुड नाम गुड पुरे कोड सकळही पुरे कोड सकळही पुरे कोड सकळही पुरे नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळही पुरे गोड सकळही रसनाई रसाविटे रसनाई रसाविटे गीता भूत आदि कहे गीता भूत आदि कहे अनिकार श्री मरण गाठी अनिकार श्री मरण गाठी येने तुटे संसारा येने तुटे संसारा तुटे संसारा रसनाई रसाविटे रसनाई रसाविटे गीता घोट अधिक हे गीता घोट अधिक हे तुका मुनी आहार घाला विठ्ठल अम्मासी रसनाई
गोत्राली गए पिता गोत्राली गए विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई नाम गोड नाम गोड गोड नाम 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 पुरे सकळही ओ पुरे कोड सकळी पुरे कोड पुरे कोड सकळी पुरे रसना
रसनारे रारसा विटे नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही रसना एरा रसाविटे घेता घोट अधिक हे अनिकारसे मरण गाठी अनिकारसे मरण गाठी येणे तुटी संसारा रसना एरा रसाविटे घेता घोट अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसना एरा रसाविटे घेता घोट अधिक हे पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु
भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी यावार करी संतांच्या 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 पायावरी मस्तक माझा पायावरी किंवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही रसना एरा रसाविटे घेता घोट अधिकही विठ्ठल प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनी वैराग्य सम्राट देहू क्षेत्र निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून नामचिंतनाची अलौकिकता स्पष्ट करतात विठाला वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आरंभी आवडी आदरे आले नाम आरंभाला आवडीने आदराने जर भगवान पंढरीश परमात्म्याचं नामचिंतन केलं तर परमात्मा आपल्या मागचे सगळे काम करतो विठाला विठाला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी छोटासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा श्री क्षेत्र येवती या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये जंगले महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा 8 दिवशी अखंड हरिनाम सप्ताह त्या 8 दिवशी अखंड हरिनाम सप्ताहामधील ही प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व कमिटीच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे. खरं तर वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. प्रथम दिवस असेल तर एकतर भगवंताच्या नामचिंतनाचं वर्णन करावं आणि नामचिंतनाचं वर्णन नाहीच करणं झालं तर परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करावं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन चिंतन केलं तर परमात्मा आपल्या मागचे सगळे काम करतो विठाला विठाला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी छोटासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा श्री क्षेत्र येवती या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये जंगले महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा 8 दिवशी अखंड हरिनाम सप्ताह त्या 8 दिवशी अखंड हरिनाम सप्ताहामधील ही प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व कमिटीच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे. खरं तर वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. प्रथम दिवस असेल तर एकतर भगवंताच्या नामचिंतनाचं वर्णन करावं आणि नामचिंतनाचं वर्णन नाहीच करणं झालं तर परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करावं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन गोजिरे
त्याचं कारण आहे संस्थेतली सेवा. आणि महाराज पासून नाम असेल ना तर परमात्मा त्याला त्याचं करण्यासाठी त्याला काहीच ठेवत नाही, सगळं परमात्मा करतो. का? कारण त्याच्या वाणीमध्ये नामचिंतन आहे आणि हृदयामध्ये प्रेमाचा ओलावा आहे. विठाला विठाला म्हणून अभंगही गोड आहे आणि चाल गायणारे सुद्धा गोड आहेत. अभंग आहे नाम गोड आणि ज्यांनी चाल गायली ते गोडसे. विठाला नाहीतर चाल गोड आहे, अभंगही गोड आहे, पण अंतःकरण जर कडू असेल ना तर त्या नामाचा रसगंध घेता येणार नाही. एरवी तरी पंडुसुता आत शुद्ध नसता, बाहेरी ते कर्म तत्वता विटंबुगा. विठाला विठाला माऊली म्हणतात नामाबद्दल भाव नाही, नामाबद्दल निष्ठा नाही, नामाबद्दल प्रेम नाही आणि वरून गोपीचंदाचा टिळा आहे. ज्ञानोबा म्हणतात वरून गोपीचंदाचा टिळा आहे. बोलताना वक्तृत्व गोड आहे, गायन गोड आहे, पण आत जर कडूपणा रुजलेला असेल ना विषयाचा तर ज्ञानोबा म्हणतात त्याची सगळी परमार्थाची साधना म्हणजे विटंबना आहे. विटंबना आहे. ज्यांचं आतून मोकळे ना महाराज, जो आतून मोकळा झालाय त्याला परमात्मा क्षणभर सुद्धा सोडत नाही. आतून मोकळा झाल्याशिवाय विठ्ठलाचं नामचिंतन गोड वाटत नाही आणि आतून जोपर्यंत गच्च आहे तोपर्यंत नाम मुखाला येत नाही. विठाला याच्याही थोडस पुढे जाऊन आपल्याला चिंतन करता येईल. ज्ञानोबा म्हणतात दिसायला मनुष्य सुंदर आहे, वा मृत जैसा अलंकारीला गाढव तीर्था नानीला कडू दुधिया माखीला गुडे जैसा. सुंदर दिसायलाय, सोन्याचे अलंकार घातले, काय त्या सुंदर माणसाला शोभून दिसतील जो मृत झालेला आहे. एक गाढवाला युवतीतून उचलून काशीमध्ये किती जरी स्नान घातलं तर युवतीच्या उकांड्यावर लोळल्याशिवाय गाढव राहणार नाही, गाढवाचा स्वभाव आहे. दोन तीन काय सांगितलंय? मृत जैसा अलंकारीला गाढव तीर्थी नानीला कडू दुधिया माखीला गुडे जैसा. ज्ञानोबा म्हणतात कडू भोपळा गुळामध्ये माखण जरी त्याचं केलं तरी आतला कडू भोपळा वरच्या गुळाच्या लेपणाने गोड होत नाही. तसं वरून वरून नामचिंतनाची साधना चालू आहे पण दुसऱ्याबद्दल जळकटपणा आहे, उपयोग नाही. विठाला विठाला वरून जळकटपणा आहे, काही उपयोग नाही. म्हणून अंतःकरण मोकळं असावं. नामचिंतन तो घेऊ शकतो जो आतून मोकळा आहे. दशमस्कंदामध्ये एक छोटीशी कथा आहे. भगवान परमात्म्याकडं 5 गवळणी गेल्या. कृष्ण परमात्म्याकडे जाणं साहजिक आहे कारण कृष्ण परमात्मा लावण्याची खाण आहे. राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपियल्या. याचं नाव एक मोहन आहे गिरी महाराज. त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर पुन्हा कोणाकडेच पाहावं वाटत नाही असा मोहात टाकणारा मोहन आहे. आणि अशा 5 गवळणी नंदबाबाच्या वाड्यात गेल्या. ए देवा, तुझ्याकडे आम्ही पाहत असताना तू माझ्याकडे का पाहत नाही? गोदावरी म्हणते, का पाहत नाही देवा? दुसरी म्हणते, देवा एवढं आम्ही तुझ्यावर नितांत प्रेम करतो तरी तू आमच्यावर प्रेम का करत नाही? देवाने स्मित हास्य केलं. मागच्या दरवाजाने परमात्मा पळून गेले. 5 गवळींनी मिटिंग घेतली. देव काय आपल्या बरोबर बोलत नाहीत, आपली साधना काही देवाला आवडत नाही, आपलं प्रेम काही देवाला आवडत नाही आणि देव आपला काही स्वीकार करत नाही. मग एक म्हणते, काय ग, बासरी परमात्मा क्षणभरही सोडत नाही. आतला मोकळेपणा सांगतो, क्षणभरही सोडत नाही. बर, खेळायला लागला तर कमरेला खवतो, झोपला तर उशाखाली घेतो, वाद्य करायचं असलं तर ओटावर धारण करतो, क्षणभरही सोडत नाही. एक काम करू, देवाला सोडून देऊ, बासरीलाच विचारू. बासरीला माणसाची वाणी फुटली
आणि बासरीला विचारलं, बासरी असं तू काय करते ग? तर कृष्ण परमात्मा तुला क्षणभरही सोडत नाही. तर त्यावेळेला बासरी उत्तर सांगते त्याचं की तुमच्या आमच्यासाठी अत्यंत मोलाचे अलौकिक आहे. बासरी म्हणते, गवळणेहो मी कोणती साधना बिधना काही केली नाही. मग काही नाही म्हणे, जोपर्यंत मी आतून गच्च भरलेली होते का तेव्हा परमात्मा काण्या नजरेने आमच्याकडे बघत नव्हता. आता मी आतून मोकळी झाले का परमात्मा क्षणभर सुद्धा सोडत नाही. विठाला विठाला कशाकरिता मी सांगितलंय, जेवढं आबाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. वारकरी माणसं महाराज वरून जेवढे निर्मळत ना तेवढे आतून सुद्धा आहेत. अगदी वारकरी वेशामध्ये, वारकरी चालीमध्ये, वारकरी वागणं आणि वारकऱ्यासारखंच आचरण बोलावं तेवढं कमी. आधी करून मृदंगाचारी असतील आणि सर्वच महाराज मंडळी, सर्वांच्या चरण कमलावरती नतमस्तक ठेवून आपण आपल्या अभंगाकडे जाऊया. विठाला विठाला महाराज वर्णन करतात, नामगोड नामगोड पुरे गोड सकळही. महाराज म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला तरुण जायचं असेल तर नाम साधनेशिवाय पर्याय नाही. शास्त्र असेल, पुराण असेल, वेद असेल, सगळ्यांचं एकच मत आहे. संत असतील एकच मत आहे, काय? उद्धारून जायचंय ना तर परमात्म्याचं नामचिंतन तुमच्या मुखाला असलं पाहिजे. म्हणजे आमच्याकडे ज्ञानाची साधना असेल तर ज्ञानाची साधना योग्य आहे, परमात्मा प्राप्तीचं साधन आहे, पण ज्ञानामध्ये आडकाठी आहे. नवल अहंकाराची गुठी विशेष न लगे गुठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झुंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहंकार जेवढा सज्ञानाला झुंबतो ना तेवढा अज्ञानाला कधी झुंबत नाहीये. म्हणून ज्ञानाने देव मिळेल, पण ज्ञानाने अहंकाराचा वृक्ष हृदयामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही काय करा, ज्ञानापासून थोडंसं वेगळं होऊन नामाकडे जा. यज्ञाचीही साधना आहे, पण यज्ञ करणं सुद्धा कठीण आहे. म्हणून तुम्ही काय करा, नामचिंतन करा. एक हरि नाम जपता घडे, हरि जे सामर्थ्य आहे ते फक्त परमात्म्याच्या एक नामचिंतनामध्ये सामर्थ्य आहे. काय प्रमाण आहे बरं? काय नोही केले, काय काय सांगावं? काय नो हे केले, एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार. भव सिंधू उतरी पार. महाराज म्हणतात, ज्ञान कमवून जे मिळवायचंय ना, यज्ञ कमवून जे मिळवायचंय ना
पूजा कमवून जे मिळवायचं ना, या सगळ्या साधनेचं एकच सार आहे, ते म्हणजे नामचिंतन. बर, ज्ञान असेल तर नाम घ्यावं का? यज्ञ असेल तर नाम घ्यावं का? पूजा असेल तर नाम घ्यावं का? महाराज म्हणतात, ज्ञान असेल नसेल, यज्ञ असेल नसेल, पूजा असेल नसेल, जीवन वेगळं होईल तुझ्या जीवनात नाम नसेल तर. विठाला विठाला म्हणून तुम्हाला तुमची दया येत असेल, तुम्हाला तुमची कीव येत असेल, तुम्हाला तुमची माया येत असेल, तुम्हाला तुमच्या जीवनाचं चांगलं करून घ्यायचं असेल, तर तुम्ही नामचिंतनापासून वेगळे राहू नका. नामचिंतनापासून तुम्ही बाजूला राहू नका. सगळं जवळ करता येईल, नाम जवळ नाही केलं तर या कलियुगामध्ये देव तुमच्यावरती दया करणार नाही. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन सिद्ध भावे जगामध्ये दोनच जण माणसाचं हित करतात. एक तर परमात्मा हित करतो, परमात्म्याच्या नामचिंतनाचं टाहू केला तर परमात्मा नक्की त्या जीवाचं हित करतो. आणि दुसरे संत हित करतात. काय प्रमाणे संत हित करतात? जे हिताहित देखती हानी कनवा घेपती, पुसोणी शिणू हरती देती सुख. ज्ञानोबराच्या दारात गेल्याच्या नंतर संसारातला सगळा शीन ज्ञानोबर आपल्या हृदयाकडे घेतात. आणि ज्यावेळेस तुम्ही आळंदी सोडतात ना, तुमच्या पदरात ज्ञानोबराय सुख टाकतात. देती सुख विठाला. म्हणून आपलं हित व्हावं असं वाटत असेल तर देवाचं नामचिंतन घ्या, नाहीतर मग संतांच्या ग्रंथाचं अध्ययन करा. संतांच्या ग्रंथाचं अध्ययन तुम्हाला अज्ञानापासून मुक्त करेल आणि जन्म मरणाच्या दुःखापासून तुम्हाला परमात्म्याचं नामचिंतन मुक्त करेल. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. परमात्म्याचं नामचिंतन तुम्ही घ्या. अजून जगात असं पाप जन्माला आलं नाहीये की जेणेकरून ते नामचिंतनापेक्षा श्रेष्ठ ठरेल. अजून नाही. जेवढी निज नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. विठाला विठाला. महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगात नाही, त्रिभुवनी अजून पाप जन्माला आलं नाही की ते नामचिंतनाला वेगळं करेल. काय नामचिंतनात ताकद आहे महाराज. नामचिंतनाने हृदय पिकलं, नामचिंतनाने वाणी पिकली की मनुष्य ऑटोमॅटिक नामचिंतनाने नम्र होतो. आणि एकदा मनुष्य नम्र झाला ना तर देवाला ही म्हणण्याची गरज पडत नाहीये. नम्र झाला भूता झाला भूता तेने कोंडिले अनंथा. अनंत कोणाला कोणता येतो? जो नम्र झालाय, ज्याच्याकडे नम्रता आहे, ज्यांचं हृदय मोकळं आहे, त्याला बसण्यासाठी जागा मोकळी आहे. परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही. महाराज, ती नम्रता कुठून येते हो? ती नम्रता येते नामचिंतनाने. नामचिंतन साधन आहे. महाराज, आम्ही रोज नित्यनेम करतो ना 5-5 तास. ज्ञानोबरायचं प्रमाण आहे. ज्ञानोबराय म्हणतात तुमचा रोज 5-5 तास नित्य नियम आहे. महाराज, मी विधीशिवाय बाहेर निघत नाही बरं का, मी नियमाशिवाय काही करत नाही बरं का.
ज्ञानोबरायचं प्रमाण आहे, योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी विठाल विठाल. रोज योग चालू आहे, याग म्हणजे नियम चालू आहे आणि विधी केल्याशिवाय मी पाण्याचा घोटही घेत नाही असे म्हणणारे साधक जर नामचिंतन करत नसतील तर ज्ञानोबराय म्हणतात त्याला दंभच म्हणावं लागेल, ते व्यर्थच जाईल. विठाला विठाला व्यर्थच जाईल. बरं, महाराजांकडे काही मंडळी गेले. महाराज, नामचिंतनाबद्दल तुम्ही सांगितलं, आमच्याही हृदयाला पटलं. आम्ही आता अन्य साधना करण्यापेक्षा भगवान पंढरीश परमात्म्याचं श्री विठ्ठल असं नामचिंतन आम्ही आमच्या अंतःकरणापासून घेऊ. आम्ही ते मान्यही केलं. पण महाराज, ते नामचिंतन तुम्ही घेतात का? महाराज म्हणले, वा, मी नामचिंतन घेतो ना. ते नामचिंतन कसं आहे? ज्ञान नाम गोड, नाम गोड, नाम गोड. ते नाम कसं आहे? नाम गोड पुरे कोड सकळ ही. ते नाम कसं आहे? ते गोड आहे. दोन शब्द वापरलाय तुकोबारांनी, नाम गोड. गिरे महाराज, नाम गोड पुरे कोड सकळ ही असंही म्हणता आलं असतं. पण तुकोबारांनी माझ्या नामाला दोनदा का गोड म्हटलेत? विठाला विठाला. त्याचं कारण आहे, आबा, नाम परिणामालाही गोड आहे आणि नाम आरंभालाही गोड आहे. विठाला विठाला. गुरुजी पाटा सांगायचे, काही गोष्टी परिणामाला, काही गोष्टी आरंभाला कडू आहेत आणि परिणामाला सुद्धा कडू आहेत. काही काही गोष्टी आरंभाला कडू आहेत, परिणामाला गोड आहेत. आणि काही काही आरंभालाही गोड आहेत आणि परिणामालाही गोड आहेत. नाम गोड पुरे कोड सकळ ही. विठाला विठाला. काय हो, आरंभालाही गोड नाही आणि परिणामालाही गोड नाही, असं काय? असं लोक म्हणतात म्हणून सांगतो बरं का. लोक म्हणतात दारू पिणारे माणसाशी कडवट तोंड करतात. कसं तरी तोंड करतात, म्हणजे आरंभाला कडू आहे, कसे तरी तोंड करून माणसं दारू पितात. आरंभाला कडू आहे, परिणामाला महापाप आहे. विठाला विठाला. हे अध्यात्माने महापाप आहे. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून 12 वर्ष जर कडू दारू पिली तर परिणाम आहे लिव्हर खराब. 12 वर्ष दारू पिली तर परिणाम काय? लिव्हर खराब आहे, किडनी खराब आहे. मला सांगा, जे आरंभालाही कडू आहे आणि शेवटी कडू आहे तरी त्या दुकानावर गर्दा जास्त आहे. विठाला विठाला. पुन्हा काय बरं आरंभाला कडू आणि परिणामाला कडू? ज्ञानोबराय म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर जिथे परमात्म्याचं वात्सव्य आहे अशा हृदयाच्या ठिकाणी तुम्ही सूर्यपानाचं मद्यपानाचं पेय करत असाल तर ते महापापामध्ये मोडलं जातं.
कशामध्ये मोडलं जातं? महापापामध्ये. मग माणसं दारू काऊन पेतात? याच्यावर एक ओवी आहे. ज्ञानोबराय म्हणतात, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिशेपण भुलवी आवडोनी. ज्ञानोबराय म्हणतात, एकदा माणसाला कोणत्याही वस्तू आणि पदार्थाची आवड जर निर्माण झाली तर त्या विषयाची लाज वाटत नाही. म्हणून आमचे तुकोबाराय परमात्म्याला आरंभाला आवडत असल्यामुळं श्री विठ्ठल नामचिंतनामध्ये कोण लोक नाव ठेवतील, माझ्या तुकोबारायला काही त्याची लाज वाटली नाही. नामाची आवड आहे म्हणून समाजाची लाज वाटली नाही. इकडे दारूची आवड आहे, कसली समाजाची लाज आहे? विठाला विठाला कसली लाज आहे? म्हणून काही वस्तू आरंभालाही कडू आहेत आणि परिणामालाही कडू आहेत. काही काही आरंभाला कडू आहेत पण परिणामाला गोड आहेत. अशा कोणत्या वस्तू आहेत? योगाची साधना आहे. कशाची साधना आहे आबा? योगाची साधना आहे. योगाची साधना एवढी सोपी नाहीये. 18व्या अध्यायामध्ये योग साधनेबद्दल सुद्धा ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय. ज्ञानोबराय म्हणतात, योग साधना करत असताना सगळ्या इंद्रियाला मुठीत दाबण्याची ज्यांची ताकद आहे त्यांनी योगाची साधना करायला बसावं. साधना करायला बसावं. एकदा 5 मिनिटं जर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचनासाठी बसल्याच्या नंतर मन बसू देत नसेल, कोणतेच इंद्रिय थांबण्यासाठी तयार नसतील, तर योगाची साधना आपल्याकडून होईल. आपल्याकडून होईल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा बरोबर आहे, योगाची साधना करत असताना आरंभाला खूप कठीण आहे, पण योगाच्या साधनेतून परिणाम गोडच आहे, परमात्म्याची प्राप्तीच आहे. म्हणून काही काही गोष्टी आरंभाला कशा आहेत? कडू आहेत, पण परिणामाला गोड आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काही गोष्टीची हेराफेर असेल पण माझं नामचिंतन तसं नाही. माझं नामचिंतन कसं आहे? आरंभालाही गोड आहे आणि परिणामाला सुद्धा गोड आहे. विठाला विठाला ते कसं गोड आहे याच्यावर एक सुंदर दृष्टांत आहे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या किराणा दुकानावरती बसलेले असताना काही सामुग्री ग्राहकाला देत असताना तुकाराम महाराज साखर लागती, विठ्ठल. महाराज तांदूळ लागतात, विठ्ठल. ते विठ्ठल विठ्ठल म्हणण्यामध्ये महाराजांचं आध्यात्मिक तत्वामध्ये चित्त पिकलं गेलं. आणि आध्यात्मिक तत्वामध्ये चित्त पिकलं ना तर ज्ञानोबारायला साखर आणि तांदूळ तुच्छ वाटायला लागले. महाराज म्हणतात, माणसाचा संसार बाजूला गेला तर दुःख वाटतंय. नामचिंतनाने संसार वेगळा झाला म्हणून आम्हाला सुख वाटलेलं आहे. का? कारण नामच एवढं गोड आहे तर आम्हाला कडू संसार कधीच गोड नाही वाटला. विठाला विठाला म्हणतात, आपण नामचिंतन घेतलं पाहिजे. नाम गोड पुरे गोड सकळही. नाम कसं आहे? गोड आहे. बरं ठीक आहे महाराज, खडी साखरेचा खडा तोंडात टाकल्यावर गोड आहे असं म्हणता येईल, पण नामाची नेमकी चव कशी आहे? तुकाराम महाराज असं कसं बोलतात की नाम गोड? साखर टाकल्यावर गोड म्हणता येईल, पेढा टाकल्यावर गोड म्हणता येईल, पण नाम कसं गोड आहे? बरं का, महाराज म्हणतात, काय जीवा नावाचं एक इंद्रिय आहे. बरं का, इंद्रियाच्या आत असताना बाहेर असताना सगळ्या वस्तूंची चव घेणारी जीभ आहे, जिवा आहे. पण आत त्या जिवेच्या आत सुटल्याच्या नंतर पुन्हा पेढा टाकलाय का ठेसा टाकलाय काही कळत नाही, काही कळत नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, आमचं काय झालंय सांगू का? जिवे गोड पेना अक्षरा
गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. ज्ञानोबरायचं सुद्धा एक प्रमाण आहे. जाऊ दे. नामदेव महाराजांचं इतकं गोड प्रमाण. नामामृत गोडी वैष्णवा विठाला अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. माझे केशवा, मन माझे केशवा. कामाने घे, कामाने घे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. किती गोड आहे होते नामचिंतन, अमृतापेक्षा जास्त गोड आहे. जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. अमृत नामचिंतनाच्या गोडी मध्ये फिकं पडणार आहे. किती नाम गोड असेल. एक साधक जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारण्यासाठी गेले. महाराज अमृतापेक्षा नाम गोड आहे. हो नाम गोड, बरोबर घेतलं पाहिजे. हो घेतलं पाहिजे. ते कसं नाम घेतलं पाहिजे, कोणाचं नाम घेतलं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात नावा या अवधारी सजोनिया संसारी तारू झाला. एकाच परमात्म्याने कृष्ण म्हणून नाव ठेवलंय, एकाच परमात्म्याने राम म्हणून नाव ठेवलंय, एकाच परमात्म्याने जगन्नाथ भगवान म्हणून नाव ठेवलंय, एकाच परमात्म्याने श्री विठ्ठल म्हणून नाव ठेवलंय. एकच आनंद गण असणारा परमात्मा एकच आहे. पण नावा या अवधारी अलग अलग नावं परमात्म्याने ठेवून घेतलेत. कोणाकरिता? कृष्ण आवडत नसेल ना, तर मग मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नामचिंतन करा. मी रामाचं घेणार नाही, विठ्ठलाचं घे. विठ्ठलाचं नाही आवडत, जगन्नाथ भगवंताचं घे. ते नाही आवडत, मुकुंद म्हणून घे. ते नाही आवडत, मोहन घे. कोणतंही नाम घे, पण विठाला विठाला पुंडरीक वरदा हरी माऊली ज्ञानेश्वर महाराज. महाराज म्हणतात हे तर जाऊ द्या, त्याचे अनंत नाव आहेत, कोणतेही घ्या. मुक्तीसाठी समर्थ आहे नाव. बर महाराज कसं नाव घेतलं पाहिजे, महाराज त्याचं वर्णन करतात. महाराज म्हणतात बाबा तुम्ही दंभाने जरी नामचिंतन केलं तरी नामचिंतन तुमचा उद्धार करणार आहे. तुम्ही नामचिंतन अजिचिंद्रता पद्धतीने केलं तरी तुमचं नामचिंतन उद्धारून येणार आहे. तुम्ही जर गुप्त पद्धतीने नामचिंतन केलं तरी तुम्हाला नामचिंतन उद्धारून येणार आहे. आणि तुम्ही उघड्या पद्धतीने जरी मंत्र म्हणला तरी नामचिंतन उघडा मंत्र दान रामकृष्ण श्री विठ्ठल श्री विठ्ठल या आवाजात जरी तुम्ही नामचिंतन केलं तर गर्भवासाच्या दुःखाच्या यातना मुक्त करणारी ताकद नामचिंतनामध्ये. बरं महाराज तुम्ही प्रथम सांगितलं की दंभाने नामचिंतन केलं तरी नामचिंतन उद्धारून येणार आहे. हो उद्धारून येणार आहे. कसं उद्धारून येणार आहे महाराज त्यासाठी उदाहरण सांगतात. भजन करा विठाला एका नगरामध्ये राजा आहे, खूप मोठी संपत्ती आहे. म्हणून त्या राज्याला सौंदर्य मिळावं म्हणून एक तलाव केला. आता त्या तलावाला सौंदर्य मिळावं म्हणून त्याच्यामध्ये कलरचे मासे आणून ठेवले. आता कलरचे मासे त्या तळ्याला शोभा आणणार आहेत. लोकांनी म्हणावं अमुक राजाचं तळ आहे, पाहिल्याच्या नंतर आनंद व्यक्त करावा असं तळ आहे. बरं मग ते तळ पाहिलं.
पण कोणीतरी त्या सुंदर सुंदर माशाची चोरी करत असताना एक दिवशी नौकरांनी राजाकडं ती तक्रार केली. राजाने सांगितलं, बरेच कलरचे मासे कमी झालेत, काही मरून पडलेत का, खाली तपासा बरं. भरपूर तपासलं पण एकही मिलेला मासा सापडला नाही. कोणीतरी कोळी चोरी करत असणारा असावा. दंभाने नामचिंतन सांगतात. भरपूर पाहिलं. एक दिवशी कोळी गेला. राजाने आश्वासन दिलं, जो कोणी या तळ्यातले कलरचे मासे बाहेर काढील त्याला सुळावर दिलं जाईल. कशावर दिलं जाईल? प्राण त्याग करावं लागेल. आणि महाराज तो मासे धरत असताना राजाचे सेवक पळत आले. पळत आल्याच्या नंतर त्याच्या जीवाचा थरकाप झाला. त्यांनी जाळं हातातून टाकून दिलं. अगदी लंगोटी घातलेला होता. कोळी तसाच असतो, लंगोटी घातलेला, अंगामध्ये खाली कपडा नाही, वरही कपडा नाही, हातामध्ये जाळं टाकलेलं. मासाही पकडला गेला. पण राजाचे सेवक पाहिले तर जाळं हातातून सोडून दिलं. आता कसं वाचू, आता काय करू, आता प्राण द्यावा लागेल, आता काय करू, आता काय करू म्हणत म्हणत तळ्याच्या मोठ्या भिंतीवर आला. आणि महाराज त्या तळ्यातला गाळ घेतला आणि अंगाला भस्म लावल्यासारखं सगळं केलं आणि नामचिंतन सुरू केलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. माणसाने पाहिलं कोणी चोर नाही पण कोणीतरी साधू आलेला आहे. नौकर राजाकडे पळत गेले. राजाजी कोणीतरी तळ्यावरती साधू आलाय. राजा म्हणतो, आतापर्यंत तळ्यावर कोणी साधू दिसला नाही, कोण साधू आहे म्हणून राजा पाहायला आला. पाहायला आल्याच्या नंतर महाराज राजाने दुसरा तिसरा कोणताच विचार नाही केला. त्या साधूच्या, त्या कोळ्याच्या दोन्ही पाय समोर करून राजाने आपलं मस्तक त्याच्या पायावर टेकलं. राजा निघून गेला. निघून गेल्यावर त्या कोळ्याच्या नेत्रातून पाणी आलं. कोळी म्हणतो, हे देवा, तुझं नुसतं दंभाने नामचिंतन केलं तर राज्याच्या राजाने माझ्या पायावर मस्तक टेकलं. तुझं जर प्रेमाने नामचिंतन केलं तर देवा तू माझ्यासाठी काय करणार नाहीस. विठाला विठाला संसारातला उपद्रव्य वाढवण्यासाठी घेतलेलं नामचिंतन, संसार मोठा होण्यासाठी घेतलेलं नामचिंतन, विषयाच्या भोगासाठी घेतलेलं नामचिंतन जर तुम्हाला मुक्त करत असेल ना तर नामचिंतनासारखी या जगात पुन्हा अजून कोणती साधना नाहीये. दंभाने घेतलेलं नामचिंतन, महाराज काय म्हणतात, दंभाने घेतलेलं नामचिंतन. मला खरं सांगा युवतीकर, मासे चोरून जीव बचवण्यासाठी नाम घेतलंय का देवाच्या प्राप्तीसाठी नाव घेतलंय? माशासाठी. तुम्हाला कळलं असेल, लोकांनी मला मानावं म्हणून रामकृष्ण हरी म्हणणं वेगळं आहे आणि एकांतात जाऊन देवाचं भजन करणं वेगळं आहे. विठाला विठाला ओवी सांगू का? ओवी कवणे ही विषयाची साम्य होणे न रुची, संभावितपणाचे ओझे जया. कोणाचं ओझं वागण्याची आता माझी ताकद राहिली नाहीये. हे लोक नवल करतील, हे लोक सन्मान देतील, हे लोक मान देतील आणि माझ्या गोड नामाला, नाम तर नाही कडू होणार पण माझ्या चित्ताला कडू केलं ना तर गोड नाम मला कधी गोड नाही वाटणार. विठाला विठाला महाराज हे कळालं. दंभाने नामचिंतन केलं तरी परमात्म्याचं नामचिंतन तुम्हाला मुक्त करणार आहे. पण थोडस जरा चालू घडामोडीवर दंभ शब्दाची व्याख्या सांगा ना. ज्ञानोबा म्हणतात दंभ त्याला म्हणावं. दोघ जण रस्त्याने चालले आणि एका माणसाला 500ची नोट सापडली. गिरी महाराज 500ची नोट सापडली. दोघ जण चालले, याला 500ची नोट सापडली. याचं पोट दुखण्याची गरज आहे का? याचं दुखत असेल तर त्याला दंभ म्हणावं. हरपली याची का? नाही ना. मग तुझी वस्तूही नाही, तुझा पदार्थही नाही, याला सापडली, सापडू दे ना. पण वस्तू माझी नसतानाही जर दुसऱ्यांना मिळाली
तर माझ्या पोटात गोळा उठणं त्याला दंभ असं म्हणतात. आणि परमार्थामध्ये ज्ञानोबाराय वर्णन करतात दुसऱ्या अध्यायामध्ये, माऊली म्हणतात असा दंभ घेऊन नामचिंतन केलंय. नामचिंतन केलंय तरी नामचिंतन तुम्हाला या भवसागरातून तारून नेणार आहे. उद्यापासून मग तसंच करायचं का? विठाला विठाला दुसरी पद्धत सांगतात, अजिचेंद्रता ते अजिचेंद्र पद्धतीने केलेलं नामचिंतन आहे. इंद्रियाला ताब्यात न ठेवता केलेलं नामचिंतन तुम्हाला उद्धारून नेईल का? महाराज म्हणतात वा नेईल ना. म्हणे आमच्या ताब्यात मन नाही ना, तरी नामचिंतन तुमचा उद्धार करेल. महाराज आम्हाला यायचं होतं कीर्तनाला, पण थोडेसे गुडघे दुखत होते, नाही आलो. पण नामाबद्दल आमच्याकडे अट्टहास आहे. उद्धार करेल नाम? हो करेल ना. बर महाराज, आम्ही नाम सप्त्यात न घेता जर इकडे तिकडे शेतात घेतलं तर चालेल का? महाराज म्हणले असालती करा येथे करा. महाराज म्हणतात मी अट्टहासाने सांगतो, माझा निश्चय आहे की तुम्ही जिथे असाल, ज्या स्थितीमध्ये असाल, त्या स्थितीमध्ये माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करा. ते नामचिंतन तुम्हाला या बंधनातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. नाम जप यत्नु परम बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म नाम वेधार्थी. ज्ञानोबराय म्हणतात, बस ज्ञानोबराय तर याच्या पुढचं बोलतात. ज्ञानोबराय म्हणतात जगात अशी एकच साधना आहे की जी साधना 2 नंबरला बसल्यावर घेतली तरी पापातून मुक्त करते. बरोबर ना महाराज? आम्ही तोंड धुवायच्या अगोदर घेतलं तर न धोरी तोंडा न अरे अंधोरी सत्याचा दातारी राम राम सत्याचा दातारी राम राम धोरी आंघोळ नाही केली तरी नामचिंतन घ्यायला चालतं. तोंड नाही धुतलं तरी नामचिंतन घ्यायला चालतं. तुम्ही जरी 2 नंबरला गेले आणि बसले नामचिंतन केलं तर हे नामचिंतन चालतं. ज्या स्थितीमध्ये असाल त्या स्थितीमध्ये तुम्ही नामचिंतन घ्या. मी याच्याही पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही सगळं जरी जीवनात केलं ना आणि नामचिंतन जर तुमच्या जीवनात आलं नाही ना, तर समजून घ्या स्वतःला एकांतात बसून म्हणायचं की मी फुक्कट आयुष्य घातलंय, फुकट माझं जीवन गेलंय. म्हणून या मृत्यू लोकात जन्माला आले ना, जे तुम्हाला नामचिंतन आवडत असेल ते नामचिंतन प्रभूचं तुम्ही केलं पाहिजे. महाराज म्हणले मी कडू असताना तर तुम्हाला बोललोच नसतं. महाराज म्हणले ते तिखट असताना तुम्हाला म्हणलोच नसतं. महाराज म्हणले आंबट असताना तुम्हाला म्हणलोच नसतो. नाम गोड, नाम गोड. महाराज काय म्हणतात? नाम गोड आहे. बरं, अमृतापेक्षा गोड म्हटल्याच्या नंतर अमृतापेक्षा पुन्हा अजून काय गोड आहे? विठाला विठाला. हो. दुसरं सांगतात इंद्रिय ताब्यात न ठेवता जर नामचिंतन केलं तर चालेल का? महाराज म्हणतात इंद्रिय जवळ न ठेवता, इंद्रियाला न दाबता पूजा केली तर चालणार नाही, अध्ययन केलं तर चालणार नाही, पण नामचिंतन घेतलं तर चालेल. काही एखादं उदाहरण आहे का? भागवतातलं उदाहरण आहे. कोण आहे? अजामिळ. दशग्रंथी आहे, देवाचं अध्ययन करणार आहे, ग्रंथाचं अध्ययन करणार आहे, देवाचंही नामचिंतनच घेणारा होता. रोज देवाचं नामचिंतन करणारा, अध्ययन करणारा, संतांच्या ग्रंथाचं वाचन करणारा अजामिळ एकदा स्नानावून येत असताना एक वेश्या परपुरुषाशी
परव्यवहार करत असताना उघड्या डोळ्याने अजामिळाने पाहिलं. उघड्या डोळ्याने पाहिलं. ते पाहिल्याच्या नंतर आबा एका क्षणासाठी मन गेलं वेश्येवर. किती? एक क्षणभर, एका क्षणासाठी मन गेलं. तर वेदाचं अध्ययन करणाऱ्या अजामिळाच्या जीवनाची माती झाली. पतिव्रता पत्नी आहे तरी तिचा त्याग केला. देवराज ब्राह्मणाचा आपण कथेत आज पाहिलंय. तसंच अजामिळाचं आहे. आणि महाराज काय गती प्राप्त झाली? त्याच अजामिळाला बायकोने समजून सांगितलं पण ऐकलं नाही. मोठ्या मोठे संत जवळ आले, ऐकण्याची क्षमता नाही. आणि वेश्येच्या त्या घेऱ्यामध्ये पडल्याच्या नंतर अजामिळ तिला जी काही सामुग्री लागेल तो दिन प्रतिदिन नेऊन देण्याचं काम करायचा. भ्रष्ट झाला अजामिळ. पण सरते शेवटी श्री शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात की आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि ते नारायणाचं स्मरण झाल्यामुळे अजामिळ मेल्याच्या नंतर, शरीर सोडल्याच्या नंतर विष्णूचे पार्षद येतात आणि ज्यावेळेस अजामिळीला घेऊन जातात ना, त्यावेळेस यमदूत म्हणतात, हे ग्राहक आमचं आहे की ज्यांनी वेश्याचा संग केलाय. आणि अशाला विष्णू पार्षद नेतात. आम्हाला तर यांच्या बुद्धीची केव करावी वाटते. कोण म्हणतं? यमदेवता. यमदेवता म्हणतात विष्णुदेवांकडे तुम्ही जाणे त्यांना विचारा. अहो त्यांनी नारायणाचं नामचिंतन केलंय. अहो कशाचं नारायणाचं नामचिंतन केलंय? त्याच्या मुलाचं नाव नारायण आहे. प्राणदाते वेळी म्हणे निमित्ताने का होईना पण नारायणाचं स्मरण घडलं. मुलाच्या निमित्ताने केलेलं परमात्म्याचं नामचिंतन. जर विष्णू दूतांचं परमात्म्याचं विमान न्यायला येत असेल तर मला सांगा, जितेंद्रता इंद्रिय ताब्यात न ठेवता घेतलेलं नामचिंतन मुक्त करणारं ठरलं का नाही? बोला. दंभाने नामचिंतन केलं, त्या नामचिंतनाने मुक्त केलं का नाही? बोला. याच्याही पुढचं अजितेंद्रियता ताब्यात नाही इंद्रिय, तरीही नामचिंतन नारायणाचं घडलं, मुक्त केलं का नाही? बोला. तिसरा टप्पा आहे गुप्त पद्धतीने नामचिंतन. एक जण गुप्त पद्धतीने नामचिंतन करायचा आणि एक बाई रोज भगवान शिवशंकराची सेवा करायची. तिला असं वाटायचं की नवऱ्याने एकदाच म्हणावं विठ्ठल. बरं का महाराज, एकदा विठ्ठल म्हणावं, एकदा विठ्ठल म्हणावं. बरेच दिवस गेले, 12 वर्ष गेले. पण एक दिवशी संध्याकाळी खाटावर झोपलेला असताना ती आपल्या नवऱ्याच्या शेजारी जाऊन बसली आणि त्यांनी कूस बदलली. डावा खांदा उजवीकडे वळवला आणि वळवताना सहज मुखातून गेलं श्री विठ्ठल. महाराज ती रडायला लागली. आनंद वाटला, बाई माझ्या नवऱ्याचं चांगलं होणार आता. 12 वर्ष झालं जिने विठ्ठलाचं नाम घेतलं नाही, आज तो झोपेच्या निमित्ताने का होईना तो विठ्ठलाचं नामचिंतन घेतलं. 12 वर्ष महादेवाची सेवा केली, ती फळाला आली. हे निमित्त अमुक झालं तमुक झालं असं म्हटली. आणि तसं म्हटल्याच्या नंतर आनंदाने सगळ्या गावात नौकरला सांगितलं की पेढे वाटवा. पेढे वाटले गावामध्ये. कशाकरिता? काही नाही म्हणले, माझ्या नवऱ्याने फक्त एकदा विठ्ठल म्हणला म्हणून पेढे वाटते. नवऱ्याने विचारला, अगं विठ्ठल नामाने पेढे वाटते? हो म्हणे. आणि का पेढे वाटण्याचं खरं निमित्त सांग मला, मी तुझा नवरा आहे. तिने सांगितलं, काहीच नाही. एक दिवशी संध्याकाळी 12 वाजता या कुशीवरून त्या कुशीवर होत असताना एकदाच तुम्ही विठ्ठल म्हणलात म्हणून मी गावात पेढे वाटते. मी गावात पेढे वाटते. तो काय म्हणला माहितीये का? तो म्हणला 12 वर्ष झालं गुप्त पद्धतीने नामचिंतन करणार, आज माझं नाम उघडं झालं, आता जगात थांबण्यात मजा नाही. काय म्हणला तो? आता जगात थांबण्यात मजा नाही महाराज. आणि तात्काळ देह सोडला. आता मी तुम्हाला विचारतो, त्याने गुप्त पद्धतीने नामचिंतन केलं आणि जगाच्या समोर देह सोडलाय, देवाच्या समोर देह सोडलाय, गुप्त पद्धतीने नामचिंतन घेतलेलं उद्धारून येणार ठरलं का नाही? बोला. विठाला विठाला माऊली ज्ञानेश्वर महाराज. म्हणून महाराज म्हणतात, बाबा नाम गोड नाम गोड. आणि पूर्वार्ध राहिला, पुरे कोड सकळ ही देव तुमची सगळी इच्छा पूर्ण करेल. पण कधी करेल? पुरे कोड सकळ ही कधी करेल तुमची इच्छा पूर्ण? तुम्ही गोड नामचिंतन मुखाने घेतलं तर.
म्हणे महाराज नामचिंतनावर चिंतन करताना लय जांभळे येत होतो आम्हाला. असं होतं ना कधी कधी जांभळे येतात ना आम्हाला. महाराजांचं त्याच्यावरही प्रमाण आहे. महाराज म्हणतात काही नाही, महाराज म्हणतात आम्हाला तेवढाच वेळ वाया गेल्यासारखा वाटतो. केवढा? शिंक, जांभळी, ढेकर, खोकला, विठ्ठल विठ्ठल. तुम्ही काय करा, नाम गोड पुरे कोड सकळे गोड नामचिंतन तुम्ही जर विठ्ठलाचं घेतलं तर पुरे कोड सकळ ही सगळ्या इच्छा पूर्ण होतील. मला सांगा, योग्याच्या इच्छा पूर्ण होत नाही झाल्या की योग्याच्या? चांगदेव महाराज 1400 वर्ष जीवन जगले, पण योग्याची इच्छा कधी सगळ्या पूर्ण झाल्या नाही. हिरण्यकश्यपूने मोठे मोठे यज्ञ केले, पण हिरण्यकश्यपूच्या इच्छा पूर्ण झाल्या? इच्छा पूर्ण झाल्या नाही. भक्त प्रल्हादाच्या इच्छा पूर्ण झाल्या, पण हिरण्यकश्यपूच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय सांगावं त्या इच्छाबद्दल? जी जी आम्ही इच्छा परमात्म्याकडे करू, ते परमात्मा कल्पतरू होऊन आमच्या इच्छा पूर्ण करतो. तुका म्हणे आम्ही जे जे तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. ते कल्पतरू रवी, ते कल्पतरू रवी, ते कल्पतरू तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. महाराज काय म्हणतात? तुका म्हणे आम्ही म्हणजे कीर्तनकार नाही बरं का. आम्ही म्हणजे कीर्तनकार नाही, आम्ही म्हणजे गायनकार नाही, आम्ही म्हणजे तुम्ही नाही. आम्ही म्हणजे काय? आम्ही नामाचे विठ्ठल ज्याच्या वाणीला नामचिंतनाशिवाय वाणी राहू शकत नाही, आम्ही नामाचे धारक. जगद्गुरु तुकोबाराला विचारलं, महाराज काय होते गोड नामचिंतन कधी बंद होत नाही का? महाराज म्हणले, बंद झालं असतं आणि माझ्या जीवेला आता बंद करायचं म्हटलं तरीही माझी जीव आता नामचिंतना वाचून राहणार नाही. तिला आता विनंती केली तरी ती नामचिंतना वाचून राहणार नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, घेतला से, छंद माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. महाराज म्हणतात आम्हाला नामाचा छंद लागलेला आहे, आणि एकदा नामाचा छंद लागला ना तर महाराज म्हणतात आता विनंती करून जरी आम्ही आमच्या जीवेला सांगितलं ना तरी ती नामचिंतना वाचून राहू शकत नाही. जसं आपण प्रपंच केल्याशिवाय राहू शकत नाही, तसं तुकोबर आहे नामचिंतन घेतल्याशिवाय राहू शकत नाहीत.
महाराज तुम्ही म्हणले होते ना मग आता की तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि कल्पतरू परमात्म्याच्या रूपाने येऊन तुमची इच्छा पूर्ण करतात। एखादी इच्छा सांगाल का? महाराज म्हणले वा का नाही सांगणार मी तुम्हाला इच्छा। महाराज म्हणले पहिली इच्छा आहे माझ्या प्रपंचाचं वाटोळं केलं। काय महाराज हे बोलणं आहे का? लोक प्रपंच मोठा करण्यासाठी नाना प्रकारची साधना करतात आणि तुम्ही प्रपंच पाण्यात जावं म्हणून तुम्ही विनंती केली? हो म्हणले माझी पहिली इच्छा केली। जगद्गुरु तुकाराम महाराजांची पहिली पत्नी आणि संतोबा नावाचा मुलगा वणव्यात हरपळून मेला ना, तर महाराज स्वतः तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पिढा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला अवघड संसार। अनुतापाने तुझं चिंतन झालं, झाला वमन संसार। सांगतोच आता अर्थ, विठाला विठाला। महाराज म्हणतात तुम्हाला आवडणारा प्रपंच आम्हाला कसा वाटतो सांगू का? महाराज म्हणतात तात कुत्र उलटलेलं असावं, त्याच्यावरले बुडबुडे सुद्धा गेलेले नसावेत, आणि असं एखाद्या स्वच्छ माणसाला दिसावं, त्याला जेवढ्या कुत्रीची उलटीची किळस येते ना, तेवढा वाढलेला प्रपंच पाहून आम्हाला किळस येते। ही तर आमची इच्छा पूर्ण केली। बर महाराज दुसरी एखादी इच्छा? महाराज म्हणतात सांगतो ना, दुसरी इच्छा सांगतो। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भामचंद्र डोंगरावरती त्या विठ्ठलाचं नामचिंतन करत असताना, विठ्ठलाचं नामचिंतन करत असताना आमच्या मंडळी आमच्या जेवणाची व्यवस्थेमुळे भाकरी घेऊन आल्या, तर परवंदीचा काटा पायात गेला, परवंदीचा पायात काटा गेला। त्या काट्याने का होईना प्रेमाने नसू द्या, काळ्या विठाका म्हणणं आमची पत्नी तेवढं बोलली, दुसरी इच्छा आमची पूर्ण केली की मला वाटायचं तिने विठ्ठल म्हणावं। त्या काही इच्छा आहेत का महाराज तुमच्या? हो आमच्या इच्छाचे आहेत। विठाला विठाला। म्हणून त्या प्रपंचाबद्दल आमचं चित्त आता विटलेलं आहे। विटले हे चित्त प्रपंचा पासून, महाराज काय म्हणतात, आता चित्त आमचं प्रपंचापासून विटलेलं आहे। आणि एकदा चित्त प्रपंचापासून विटलं ना, तर त्याला प्रपंचामध्ये काही गोडी राहत नाही। जगद्गुरु तुकाराम महाराजाचं नामचिंतन वाढत 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 ते कळसापर्यंत नामचिंतन गेलं। आता कळसापर्यंत नामचिंतन गेल्यामुळं जगद्गुरु तुकाराम महाराजाला दिन प्रतिदिन त्या नामचिंतनाशिवाय जगद्गुरु तुकाराम महाराजाला या जगातला कोणताच रस आवडत नव्हता। म्हणून तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो, चित्त प्रपंचापासून विटल्यामुळे नामचिंतनाने हृदय भरून आल्यामुळे महाराज म्हणतात रसना इरा रसा विटे, आम्हाला आता कोणत्याच रसाची गोडी राहिली नाही। कोणत्या रसाची गोडी राहिली नाही? कशामुळे गोडी राहिली नाही हो? घेता घोट अधिक हे आम्ही घोट घेतलाय। कोणता घोट घेतलाय? आम्ही नामचिंतनाचा घोट घेतलाय। काही काही माणसं दारूचा घोट घेतात आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नामाचा घोट घेतलेला आहे। अन्य विषयाचा घोट घेतला की अन्य विषय माणसाला दुःख देणारे आहेत। का? कारण आपल्या इंद्रियाला विषयाशिवाय काहीच आवडत नाही, आणि विषय जर लांब केले तर देवाच्या घोटाशिवाय महाराजांना काही आवडत नाही। म्हणून महाराज म्हणतात
रसना येरा रसा विटे आम्हाला त्या विषयाचा वीट आलेला आहे. महाराज कोणते रस आहेत? महाराज म्हणतात पहिला आहे विषय रस आणि दुसरा आहे भक्ती रस. विठाला विठाला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कोणते विषय? शब्द नावाचा विषय, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 विषय आहेत. महाराज शास्त्राने असं वर्णन केलंय, एखाद्या माणसाला शब्दाचं प्रेम आहे, एखाद्याला रसाचं प्रेम आहे, शब्द स्पर्श, एखाद्याला स्पर्शाचं प्रेम आहे, एखाद्याला गंधाचं प्रेम आहे. असे हे 5 विषय एकेका प्राण्याला एक एक विषय कसे मारतात याचं वर्णन शास्त्राने केलेलं आहे. हरणाला कोणी मारलंय? शब्दाच्या प्रेमाने मारलंय. हरिण स्पर्शाच्या प्रेमाने हत्तीला मारलंय, रसाच्या प्रेमाने माशाला मारलंय आणि भुंग्याला ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. माऊली म्हणतात विठाला विठाला. ज्ञानोबा म्हणतात हे 5 विषय आहेत ना, एकेका प्राण्याला एक एक विषय चाकल्याच्या नंतर मारतात. या मृत्यू लोकातले माणसं 5 विषय रोज सेवन करतात. दिवसातून किती वेळेस मरत असतील? किती वेळेस मरत असतील? कीर्तनकाराच्या बायकोला सुद्धा कीर्तनाचं घेणं देणं नाही, तिला फक्त विषयाच्या रसाचं घेणं देणं आहे, त्याला प्रमाण आहे. मग घरातले माणसं सुद्धा कीर्तनकार घरी काहीतरी आणतो म्हणून वाट पाहणं आहे, देवाचं नाव घेतो म्हणून नाही. थोडस पुढं बोलतो. ज्ञानोबा तर म्हणतात घरच्या मंडळीला वस्तू आणि पदार्थ नेण्याचं बंद करा. कितीही गोड नामचिंतन घेऊ द्या, घरचे म्हणतेन पागल झालंय. विठाला विठाला. घरचं काय म्हणतील पागल झालं. दुसऱ्या सांगण्यापेक्षा मी माझं सांगतो. मी आमच्या सासरवाडीला गेलो, सत्य घटना आहे बरं का. सासरवाडीला गेलो आणि सासरवाडीला गेल्याच्या नंतर महाराज मी आपली माळ घेतली आणि ज्ञानोबरायचा जप करीत बसलो. आमच्या घरचे आले. घरचे म्हणले तुम्हाला कळतंय का हो? तुम्हाला कळलं? मला काय म्हणायचं कळतंय का हो? म्हणलं काय झालं? ते म्हणले तुम्हाला एवढं तरी कळायला पाहिजे, सासरवाडीला आले अशी माळ घेऊन हातात म्हाताऱ्या माणसारखं फिरत असेल. आता तिचं खरंय का? तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तना हे खरंय बरं का. मी तिला म्हणलो तुझं काही ऐकल, पण ज्ञानोबराच्या नामचिंतनापासून मला वेगळं करू नको, मी वेगळं होऊ शकत नाही. महाराज घेतली. मागून मागून तिने माझ्या पायावर डोकं टेकलं. ती म्हणली पायावर डोकं टेकिते पण तुम्ही माळ खिशात घाला गड्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? तुम्ही धोतर कपडे घाला, पाकिटापुरते आम्ही आहेत, तुमच्या नामचिंतनात आम्हाला घेणं देणं नाही. वस्तू आणि पदार्थावर प्रेम करणारी घरची मंडळी असेल आणि तुम्ही प्रत्येक क्षणाला कीर्तनकाराच्या विनोदाची वाट पाहत असाल तर ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला विनोदाची कथा जरी गोड वाटत असली तरी ती कथा तुम्हाला मुक्त करणारी नाहीये. येवती देवस्थानामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याचं नामचिंतन तुम्ही हृदयापासून घ्यावं म्हणून लाखो रुपयाचा खर्च आहे. एकदाच मृत्यू लोकात तुम्हाला जन्म आहे. कुत्र्याला अपेक्षा इच्छा आहे येण्याची मंडपामध्ये, पण तुम्ही दंडे घेऊन मागे लागतात. एक गाईला यावं वाटतंय, दुधापुरती गाय तुमच्याकडे आमच्याकडे, गाईला कीर्तनाचं इथे येता येत नाही, कुत्रा तुम्ही येऊ देत नाहीत, अन्न येऊ देत नाहीत. एखाद्या माणसाला काठी घेऊन मागे लागा बरं, लागा ना, चालेल का? पण तरीही आम्हाला त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते की बाहेर फिरणाऱ्या कुत्र्याच्या मनात अपेक्षा आहे की याचं नामचिंतन ऐकून आम्ही आता सगळे जन्मातून मुक्त व्हावं. कुत्र्याला इच्छा आहे, पण 2 पायाच्या माणसाला मंडपात येऊन नामचिंतन ऐका वाटत नसेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी. विठ्ठल विठ्ठल बुद्धीची कीव करावी. आणि अशा मंडळी जर रस्त्याने चालले ना तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात विठले हे चित्त प्रपंच, आमचं चित्त विटलेलं आहे. मग काय नाही हो, तुम्ही नाम गोड गोड नाम चिंतनासाठी
तुम्ही धार्मिक मंडपाच्या कथेच्या स्पॅन्डलमध्ये येऊन तुम्ही माझ्या परमात्म्याचं नामचिंतन घ्या ना. जाऊ देवा म्हणले तुकाराम महाराज, तुमचं तेच आहे, श्री विठ्ठल म्हणा, श्री विठ्ठल म्हणा. काय मिळालं हो तुम्हाला? श्री विठ्ठल म्हणत होते तर हजारो एकरची 0 एकर झाली. श्री विठ्ठलाने दुकान बसली, श्री विठ्ठलाने कर्ज खत सगळी गेली, श्री विठ्ठलाने मान सन्मान गेला आणि आता मोकळे झाले म्हणून आता श्री विठ्ठल. महाराज, जे रोज विषयात लोळणारे माणसं आहेत का, विषयात लोळणारे, असे तुकोबाराय त्या विषयात लोळणाऱ्या माणसाच्या समोर जातात आणि उद्गार काढतात. अनिकार से मरण गाठे, 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 अनिकार से मरण कोणता जरी तुम्ही रस घेतला, सेवन केला आणि का रसा मरण गाठी, मरणाच्या गाठी बांधल्या जातील. तुम्ही अनेक रस घेतला तर महाराज मग कोणत्या रसातून संसाराचे बंधन तुटतील? महाराज म्हणले भक्ती रसाने तुटतील. भक्ती रसामध्ये काय हो महाराज? परमात्म्याचं नामचिंतन आहे. कसं आहे होते? नाम गोड, नाम गोड. हो र महाराज, मग तुम्ही तर सांगितलं इतकं सुंदर नाम गोड असणार तुमचे सगळे कोडाचं निवारण करत असेल तर मग तुम्ही काय केलं पाहिजे? नामचिंतनच घेतलं पाहिजे. महाराज म्हणतात ऐका ना, विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज म्हणतात ते प्रेमाने घ्या, आवडीने घ्या, आदराने घ्या, पण महाराज आपलं तसं होत नाही. मी एक पाठात दृष्टांत ऐकलेला सांगतो. येवती संस्थानामध्ये 2 रिक्षे लावले आणि त्याला भोंगे लावले. येवतीमध्ये मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आहे. लोकांनी नामचिंतनाची साधना श्रवण करायला आणि ते नामचिंतन घ्यायला यावू असं म्हणून गर्जना केली. ती महिला मंडळींनी गर्जना ऐकली म्हणून बोधवडून रिक्षा चालू झाला. चला येवती येवती येवती, 10 रुपये तिकीट, 10 रुपये तिकीट, 10 रुपये तिकीट. येवती 2 महिला निघाल्या आणि त्यांच्या बरोबर 5 लेकरं होते. बरं का बा, 5 लेकरं होते. ते निघाले येवतीला. आता येवतीला निघाल्याच्या नंतर येवतीच्या मंडपामध्ये त्यांना सगळं करायचं ना. बरं बरं ठीक आहे. कशाला चालल्या? नामचिंतनाच्या श्रवणाला चालले. नामजप चालू आहे म्हणे तिथे. हो तिथेच जायचंय. किती तिकीट घेता? 10 रुपये. म्हणे लेकराचं काय नाही. म्हणले तुम्ही दोघी बसलात का 20 द्या, लेकर फुकट नेतो. त्या रिक्षावाल्यापेक्षा चॅप्टर होत्या. त्या म्हणल्या बाबा एक काम कर, आम्ही दोघी पायी पायी येतो, नुसती लेकरच घेऊन जाय. आणि कुठे निघाल्या? मग असा रस जर अंतःकरणात असेल तर किती मंडपात गेल्याच्या नंतर नाम तुम्हाला उद्धारून नेईल. म्हणून महाराज दंभ गेला पाहिजे, मत्सर गेला पाहिजे, मीपणा गेला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे. अभिमान करिता नासू होईल हिता, म्हणून तू आता सावध होय. महाराज म्हणतात आम्ही आता सावध झालो. आता आम्हाला त्या रसाचं काहीच वाटत नाही. फक्त आमच्यात रस कोणता असेल ना तर तो भक्ती रस अंतःकरणामध्ये ठासून भरलेला आहे. एवढंच काय, आता तो विठ्ठल आमचा आहार झालेला आहे. तुका भनिहार झाला, तुका भनिहार झाला, तुका म्हणे आहार झाला, तुका तुका भनिहार झाला, तुका
विठ्ठल आमासी रसनायरा रसाविते रसनायरा रसाविते विठ्ठल आमाशी विठ्ठल आमाशी रसनायरा सीता घोट अधिक है हेता घोट अधिक तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठला आम्हाशी जस जस पोटाला अन्न दिल्याशिवाय पोटाची भूक भागू शकत नाही तसं महाराज म्हणतात आमच्या चित्ताला भूक लागलेली आहे ती नाम चिंतनाचा आहार घेतल्याशिवाय आमच्या चित्ताची भूक लागत नाही. महाराज तुम्हाला काही आवडत नाही जगात. महाराज म्हणतात कोणती वस्तू आणि पदार्थात आम्हाला आवडत नाही. एरा रसा रसना विटे घेता घोट अधिक हे विठोबार गोमाई नाम गोड पुरे गोड सकळही रसना एरा रसा विटे घेता घोट अधिकही. जगद्गुरु तुकोबाराय नामाला गोड म्हणतात आणि खरं ते नाम गोड आहे. असं गोड नाम
गोड अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तुम्ही गोड पद्धतीने सेवा करून गोड नाम घेतलं तर तुमच्या जीवनाचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशी एवढे गोड गोडशी माणसं जर आपल्या मंडपात असतील, बरं का, मंडपात असतील आणि आद्य गुरु शंकराचार्याच्या पर्वतासारखे गिरी पर्वतासारखे गिरी जर आपल्या समोर असतील, विष्णू भगवंताची कृपा असेल ना, तर या जगात आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही. या कीर्तनाच्या मंडपामध्ये साईनाथ महाराजा सगट आहेत. विठाला विठाला म्हणून झालेली सेवा श्री साईनाथ महाराजांच्या चरणकमलावरती समर्पित करून, ज्ञानोबराच्या चरणकमलावरती समर्पित करून, तुकोबराच्या चरणकमलावरती समर्पित करून तुम्हा सर्वांच्या चरणकमलावरती नतमस्तक होऊन शिवेला आपण इथंच पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर विठ्ठल भजो साई विठ्ठल भजो, 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 विठ्ठल भजो साई विठ्ठल भजो. या सप्ताहाच्या प्रारंभ दिनी विजयजी महाराज आर्दळ यांनी आपल्या मुखारविंदातून नामचिंतनाचे महत्व आणि या नामचिंतनाच्या माध्यमातून आपल्यातील षड्रिपूंचा त्याग करून खरा मनुष्य जन्म सार्थक करणे याचं महात्म्य या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. परमश्रद्धेय प्रातस्मरणीय विजयजी महाराज यांचे मी या ठिकाणी संत साईबाबा उत्सव समितीच्या वतीने खूप खूप आभार मानतो. त्यांचे ऋण व्यक्त करतो की आजचा हा प्रथम दिवस त्यांनी अत्यंत सार्थक करून दाखवला नामचिंतनाचं महत्व सांगून. त्यानंतर आज या एकादशीच्या पावन पर्वावर सकाळची आणि संध्याकाळची फराळाची व्यवस्था ज्यांच्याकडून होती ती पवन ऑइल डेपो जामनेर आणि पाटील कृषी केंद्र जामनेर या दोघांच्या वतीने होती. त्या दोनही मान्यवरांचे मी साईबाबा उत्सव समितीच्या वतीने ऋण व्यक्त करतो. आज या प्रथम दिवसासाठी ज्या गायक वादक गुणीजन मंडळींची या ठिकाणी आपल्याला साथ लाभली, समस्त बाल टाळकरी मंडळींची साथ लाभली, मृदंगाचार्य महाराजांची साथ लाभली,
सुभदार या सर्वांचे मी या ठिकाणी साईबाबा उत्सव समितीच्या वतीने ऋण व्यक्त करतो. आमच्या या साईबाबा उत्सव समितीला फेमस आदित्य टेंट हाऊस लिया बुद्रुक यांनी अतिशय सुंदर डेकोरेशन या ठिकाणी करून दिलं, त्यांचेही ऋण व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी संस्कृती प्रकाश लाईव्ह युट्यूब चॅनल मार्फत आपल्या होणाऱ्या सर्व कीर्तन सेवा युट्यूब चॅनलवर प्रसारित करणारे संस्कृती लाईव्ह चॅनल यांचेही ऋण व्यक्त करतो. हिरा साऊंडचे ऋण व्यक्त करतो. आणि आज या प्रथम दिनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व श्रोत्यांनी या ठिकाणी श्रवण केलं, एकही श्रोते उठले नाही. माता माऊल्यांनी अतिशय चांगली साथ दिली, त्यांचेही ऋण व्यक्त करतो. आज या कार्यक्रमासाठी ज्या वाहनधारकांनी आपल्या जवळचं स्वतःचं डिझेल पेट्रोल टाकून लोणवाडीतील सचिन भाऊ असतील, जामठीतील भिका भाऊ असतील, ज्या मान्यवरांनी वाहनाची सेवा दिली त्या सर्वांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि येणाऱ्या वाहनधारकांना नम्र विनंती करतो की त्यांनी दररोज त्या ठिकाणी स्टेजवर आमची मंडळी बसलेली असतात, त्या ठिकाणी आपल्या वाहनाचं आपलं नाव त्या ठिकाणी नोंदवावं, आम्हाला जेणेकरून तुमच्या ऋणातून उतरही होण्याचा छोटासा क्षण या ठिकाणी लाभेल. सर्व माता माऊल्यांना आणि श्रोतेगणांना नम्र विनंती आहे की आपल्याला आपला हा सप्ताह 7 दिवसाचा यशस्वी करून दाखवायचा आहे. दररोज आपल्याला अशी शिस्त ठेवायची आहे. इतक्या दुरून महाराज मंडळी आपल्यासाठी येत असतात, त्यांचे ऋण व्यक्त करताना कोणीही उठू नये. कार्यक्रम पूर्ण संपल्यानंतर उठावं. सर्व वाहनधारकांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही जोपर्यंत सुरक्षित वाहनांमध्ये बसत नाही तोपर्यंत कुठलंच वाहन इथून जाणार नाही. म्हणून सर्वांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावं ही आपणा सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. उमापती महादेव की जय. सियावर रामचंद्र भगवान की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. सर्वांना एक नम्र सूचना आहे.